नमस्कार. आपल्यासमोर आहेत डॉक्टर अर्चना ठोंबरे आणि ते आपल्याला माउंटनेअरिंगबद्दल काहीतरी सांगत आहेत. नमस्कार. मी डॉक्टर अर्चना ठोंबरे. मला बेसिकली स्वतः ट्रेक करायला खूप आवडते आणि माझे 22पेक्षा जास्त हिमालयन ट्रेक झाले. सुरुवातीला मी काही कंपनीतर्फे केले आणि त्यांच्या वेगवेगळ्या ग्रुप्स बरोबर केले. पण आता मी सहसा ज्या महिला आहेत त्या महिलांना अ, अ, म्हणजे मोटिवेट करते की तुम्ही चला. अगदी ज्यांनी हिमालयात कधीही पाय टाकला नाही त्या महिलांना घेऊन येते आणि हे मी सिन्स 3-4 पेक्षा जास्त मला वाटतं 6-7 वर्ष झाले मी करते आहे. यामुळे काय मला असं बेसिकली वाटतं की ती महिला एकतर तिच्यामध्ये ते काय म्हणतात त्याला इनिबिशन्स असतात की मी करू शकेल किंवा नाही. पहिला गोष्ट. दुसरी गोष्ट मला घरचे सपोर्ट करतील का नाही हे दुसरं इनिबिशन असतं. आणि घर सोडून मी कसं येणार हे त्यांचे मुख्य प्रॉब्लेम असतात. मग मी त्यांना हे सांगते की 365 दिवसांमधले तुम्ही स्वतःसाठी 6 ते 7 दिवस देऊ शकत नाही का? आणि त्या 6 ते 7 दिवस जर तुम्ही देत असाल तर येण्यासाठी तुम्ही जी अगोदर मेहनत करणार आहे 2 महिने, 4 महिने, 6 महिने ती फार महत्त्वाची आहे. तुमची एक लाईफ एक डिसिप्लिन होतं. तुम्ही लवकर उठतात किंवा तुम्ही व्यायाम रेग्युलर करतात, तुम्ही प्राणायाम करतात, तुम्ही डाएट व्यवस्थित घ्यायला सुरुवात करतात. आणि इथं आल्यावरती मी खूप बघते की त्या अतिशय रिलॅक्स होतात. करतात. आम्ही चढू शकणार नाही असं म्हणणाऱ्या पहिले अर्धा तास नको कसं होणार आणि मग त्यानंतर 4-4 ताससुद्धा चढतात. आणि आल्यानंतर त्यांच्यामध्ये जे चेंजेस असतात, त्यांचा जो कॉन्फिडन्स असतो हा अतिशय चांगला असतो. आणि पुढचा ट्रेक कधी ठरवायचा हे त्या ठरवत असतात. आणि जेव्हा पुढचा ट्रेक आपण ठरवायचा जेव्हा एखादी फिमेल ठरवते, याचा अर्थ ती परत स्वतःच्या शरीरासाठी लक्ष देते. आणि आरोग्य म्हणजे काय? आरोग्य म्हणजे हेच आहे की शारीरिक, मानसिक, सामाजिक. ट्रेकमध्ये सामाजिक म्हणजे तुम्ही आजूबाजूच्या महिलांची काळजी घेतात. नंतर एक जो इन्क्लुझिव्हपणा येतो की आपण सगळे एकत्र आहोत, हे होतं. आणि एखादी महिला सक्षम जी शारीरिकदृष्ट्या, मानसिकदृष्ट्या होत असेल, तर त्याचा सगळ्यात जास्त फायदा माझ्या मते हा त्यांच्या कुटुंबाला होत असतो. तर त्याच्यामुळे मी हे आजकाल सगळ्या महिलांना घेऊन येत असते. ह्या जो कम्फर्ट झोनमधून बाहेर पडलेल्या स्त्रिया आणि ज्यांनी ट्रेक केले आहेत, म्हणजे तुझ्याबरोबर ट्रेक केल्यानंतर त्यांच्यामध्ये काय बदल बघितले तू? बदल म्हणजे मी सांगितलं की जसा एक आत्मविश्वास त्यांच्यामध्ये दिसतो. बऱ्याच महिला म्हणजे बोलायला मागे-पुढे करत असतात. त्या व्यवस्थित म्हणजे सांगू शकतात, आपली मतं मांडू शकतात. आणि महिलेने स्वतःचं मत मांडणे हे सध्याच्या किंवा पूर्वीपासून आणि आताच्याही समाजात खूप जरुरी आहे. आणि मी परत एकदा सांगते की घरच्यांनी तिला भरपूर पाठिंबा देणं हे खूप जरुरी आहे. कारण तुमच्या घरातला तो एक सेंट्रल पिलर आहे की त्याच्याशिवाय तुमचं घर हे हेल्दी किंवा व्यवस्थित राहू शकत नाही. आणि ती जर महिला अशा सर्वांगीण विकास आपण ज्याला होलिस्टिक डेव्हलपमेंट म्हणतो, ती जर असेल तर नक्कीच घर हे व्यवस्थित असू शकतं. तुमची मुलं हे बघत असतात की माझी आई काय करते आहे. मुलांमध्ये एक वेगळा कॉन्फिडन्स येतो. आणि ओव्हरऑल 4 महिला जेव्हा एकत्र येतात तेव्हा इतर गप्पा सोडून ह्या गप्पा की मी काय केलं, मी आज काय व्यायाम केला, तू काय करते आहे, मी ह्याच्यामध्ये मी जॉईन करू शकतेस का? सो हा जो बदल आहे हा फार मोठा. तुमची कशी सुरुवात झाली माउंटनेअरिंगला? माझी सुरुवात एका खरं म्हटलं तर एका डॉक्टरमुळे झाली. कारण ते खूप ट्रेक करायचे आणि त्यावेळेला घरामध्ये एक इमर्जन्सी होते तेव्हा त्यांनी ते ऑपरेट केली होती. आणि मी त्यांना विचारलं, "तुम्ही अजून काय करतात?" तर त्यावेळेला त्यांनी सांगितलं, "मी ट्रेक करतो." आणि मला त्यांचं एक वाक्य खूप आठवतं, की "माझी बॅग कायम भरलेली असते. अगदी निघायचं तर मी सकाळी म्हणजे मला तेवढंही टेन्शन येत नाही की अगोदर बॅग भरावी लागते." सो दॅट वॉज द टर्निंग पॉईंट की असं पण आयुष्य असू शकतं. आणि दुसरं माझी एक मैत्रीण आहे जी डॉक्टर संगीता महाजन ॲट प्रेझेंट ती PhD करते अमेरिकेला. अचानक ती आणि मी भेटलो आणि ती मला म्हटली, "अगं मी मागच्या वर्षी कैलास करून आली." तर म्हटलं, "मला पण आवडेल तुझ्याबरोबर ट्रेक करायला, आपण करूया." आणि मग आम्ही दोघींनी पिंडारी कफनी हा ट्रेक सुरू केला. आणि त्याच्यानंतर मी तिच्याबरोबर आणि आमचा एक
खूप छान ग्रुप आहे. जसं ज्या माझी मुलाखत घेत आहे रश्मी आहे, नंतर म्हणजे सरला तिला म्हणतात, रत्ना आहे, विद्या मामी आहे. अशा भरपूर जो एक आमचा म्हणजे कोर ग्रुप आम्ही म्हणू शकतो. राहुल आहे, विनीत आहे, रोहित आहे, दीपा आहे आणि त्यामुळे आमचा एक ग्रुप तयार झाला. पण दरवेळेला सगळे आम्ही एकत्र होऊ शकत नाही. मग मी वेगवेगळ्या माझ्या ज्या वेगवेगळे ग्रुप्स आहेत त्याच्यामध्ये सांगते की आपण जायचं का, आणि मग ते लोक तयार होतात. आता याच्यामध्ये तुम्ही काही पुरुषांची पण नावं घेतली, तर ट्रेकमध्ये किंवा आपल्या समाजात जसं स्त्री पुरुष भेद आहे तसं इथे काय जाणवतं? ट्रेकिंग म्हणजे मला तरी असं वाटतं की मी जेवढे अनुभव घेतले, कारण मी जेव्हा ट्रेक सुरू केला दॅट टाईम म्हणजे 2010ला मी ट्रेक सुरू केला आणि त्यावेळेला तर आम्ही कंपनीतर्फे एका गेलेलो आणि तो तर अगदी पूर्ण पुरुष, लहान म्हणजे तरुण मुलं आणि सगळेच ट्रेक तसे असतात. पण ट्रेक असा आहे की आपण एक स्त्री पुरुष म्हणजे वेगवेगळं नसतो, पण तो एक ह्युमन बिंग आहे, तो एक फक्त माणूस असतो आणि आपण स्त्री पुरुष या संकल्पनेच्या जेव्हा वरती जातो आणि एकमेकांना मदत करणं, हे फार महत्त्वाचं आहे की जेंडरच्या वरती जाणं हे खूप महत्त्वाचं आहे. कारण जेंडर हे आपल्या समाजात खूप रुजलेलं आहे. ओके, आणि त्याच्यावरती जेव्हा आपण जातो की नाही, हा फक्त एक माणूस आहे आणि आपल्याला एकमेकांची गरज पडल्यास मदत लागते आणि मदत करावी लागते. आणि मला असं वाटतं हे हिमालयाशिवाय आपल्याला कोणीही शिकवू शकत नाही. धन्यवाद. आणि हा यशस्वी ट्रेक केला आहे अनुराधा, दीपिका, डॉक्टर लीना, डॉक्टर पूनम, डॉक्टर नीला, शमा, श्वेता आणि टूर गाईड होते डॉक्टर सुमित आणि मी सरला भिरूड. 3 दिवस बिजली महादेव, अंजनी महादेव आणि चामुंडा हिल असे 3 दिवस ट्रेल केले. जे फर्स्ट टाईम ट्रेकर आहेत